मम्मी नमस्कार मंडळी. तर आम्ही आलेलो आहोत बेळगावला आणि ट्रेन थोडंसं डिले झालं आहे म्हणून आम्ही वेट करायला आलो आहे. आणि हे बघा ओमू ऑलरेडी बॅग पण घालून तयार आहे की चला जाऊया जाऊया. ओंकारला किती एक्साइटमेंट आहे बघा बेळगावला यायला. जंक्शन सांगली राणी चेन्नम्मा एक्सप्रेस. ओमू छान की माझ्यासाठी ह्यो पळतच असतंय पुढं 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 पळत. आणि आम्ही आलो आहे पोचलोय मी बेळगावला आणि आता येणार आहे आदर्श घ्यायला मला. होय आदर्श याला घ्यायला चला जाऊया. हळू चाल की बाबा तू पळ पळत असं. आणि आम्ही आलोय बेळगावला. आदर्श पण आलाय घ्यायला. भुवन खुश. चला आम्ही घरी जाऊया आता. आम्ही आदर्श एक बी बॅग घेणार मी. एवढा मस्तीचा आहेस रे ओंकार. आणि आम्ही आलोय घरी आणि आमचाच ब्लॉग बघत बसलोय मोठ्या स्क्रीनवर. नाश्त्यासाठी स्पेशल पोहे बनवलेले आहेत मम्मीने. आणि लग्नाला जायला आम्ही रेडी झालोय. होय तुमच्याकडे हाय म्हणून घबरालो मी पण. मग आता आल्यावर म्हटला हां. आणि जाता जाता मला माझं कॉलेज दिसलं आणि तिथं माझे थोडेसे मेमरीज रिफ्रेश झाले. मला आठवलं की कसं कॉलेज डेज असतात, किती मज्जा येत होती कॉलेज. तर ॲक्च्युली मी गोगटे कॉलेजमधून शिकले माझं PUC. आणि आम्ही पोचलो आहे लग्नाच्या लोकेशनवर. मी जवळच पाहिजे नुसतं. मम्मी बायकांचं तर संपत नाही. हिची साडी छान आहे, तिची साडी छान आहे म्हणून सांगा. मंडळी बसले इकडं. आणि असंच मग आम्ही जरासं एकामेकाची चेष्टा करत करत आम्हाला सगळ्यांना भूक लागलेली म्हणून आम्ही गेलो जेवण करायला. जेवण तर खूपच टेस्टी होतं पण मट्टा संपलेला. आणि ओमकारला समजलेलं की मी आणि मम्मी सोलकडीची वाट बघत होतो. बरोबर सोलकडी घेऊन आलाय. भेटलेली नव्हती मग अशा मारायची नाही म्हटलो आणि हाणलोय ना पाप घेऊन आलाय सोलकडी. आणि मट्टा भेटला नाही म्हणून सोलकडे आणून ठेवलं आणि अशा मारायचं नाही म्हणून त्यांची. खुश खुश दोघं पण खुश आम्ही. आणि मट्टा पिल्यानंतर जरासं मन पण थंड झालं. आम्ही आलेलं बघून मम्मी मिरच्या काढले तिखट करायचं म्हणून सगळ्यांना कामाला लावणार आहे वाटतं. सगळे बसलेत लग्नाला जाऊन आले, सगळे टायर्ड झालेत. आदर्श तर आज एकदम 6 वाजता आलाय. ह्याच्या लग्नाला 5 वाजता आलेला तो घरी, तर दोस्ताच्या लग्नावर 6 वाजता आलाय. आणि सगळे टायर्ड झालेत आज बसलेत. आणि आज RCBची मॅच आहे म्हणून हर्षदा पण फॅन. आमचे सगळे RCBचे फॅन आहेत. आणि मम्मी फक्त ह्याची फॅन आहे, पंजाबची. बघा केवढं छान आलंय स्नेक प्लांट. आणि आज नवीन ब्लॉग मध्ये येणार आहेत म्हणजे आदर्श आणि पप्पाच वाटतं फर्स्ट टाइम. हाय करा ऑडियन्सला आमच्या. आणि सबस्क्राईब करायला सांगा की तुम्ही पण. सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि लाईक करा. आणि मॅच RCBला सपोर्ट करा. आम्ही आता सगळेजण तयार झालोय आणि कुठेतरी बाहेर जायचं म्हणून. खरं आम्हाला प्लेसेस डिसाईड होईना. आता मी आदर्शवरती सोपवलोय. त्याला लई माहित असतं इकडचं सगळं म्हणून आम्ही त्याच्यावरती सोपवलेलं आहे. लवकर सांगा. डिसाईड करायला मला आता पावभाजी खायची आहे. 5 दिवसानंतर लावलं. हे बघा आमच्याकडे स्वामी समर्थ महाराज येते बघा. तुला काय खायचं? आणि कुठं तिकडे कुठं आणि कुठं तुला माहित आहे?
मला काय टेन्शन नाही बघा काहीच. तिकडं बेंगलोरमध्ये कसं असते तसंच सेम इकडं मी काय डिसाईड करत नाही, त्याने घेऊन जातो मला, मी गप जातो. अजून डिसाईडच झालंय. मी सांगू काय तुम्हाला हं. सगळ्यांना? काय शिवाजी गार्डन कडे गाड्यावर शिवाजी गार्डन आणि आदर्शची पॅन्ट बघा कसं आहे. तो माझ्यासाठी पण काय तर आणलाय, मी तुम्हाला उद्या दाखवतो तो काय आणलाय. काय काय आणलाय होय तो काय काय डिसाईड झालेलं आहे ऑलरेडी वाटतं. Decide मला आता झालंय, वाटायला घेऊन जातो म्हणून म्हणालाय, तर कुठं घेऊन जातो बघूया जरा. झालंय डिसाईड आमचं जायचं म्हणून. कुठं माहित नाही करू कुणाला. थंड आहे ना वारा छान. अरे बापरे आमचा हॅवी ड्रायव्हर माझी चप्पल. तर बघूया आदर्श आम्हाला कुठं तर घेऊन जातो म्हणालाय. कुठं घेऊन जाते माहित नाही, कुठल्या तर चांगल्या प्लेसला घेऊन गेला तर त्याला बक्षीस बघूया देतो बा. मी. काय चांगलं काढवतोय का नाही. हा. ते सावकाश मार रे. छान आहे म्हणजे कुठं तू उडून ठेवू शकतो. आताच एक आठवडा झाला शिकलाय आदर्श म्हणून भीती वाटत होती तुला. नाही, तर पण आम्ही बसू शकतो तसं काय नाही. हर्षदा गडदर बसले. काय बा काय आदेश बंद आहे ते हाणलाय भादर. बंद झालं की सगळे उपाशी आहेत. टाइम झालं की 10 वाजले बंद झालं ते. 10 वाजले तर मी खायचं हॉटेल हुडकालंय. बघूया असं आदर्शचं फक्त बहाणा आहे वाटतं. आम्हाला पुरं बेळगाव फिरवायचं आहे वाटतं त्याला. हॉटेल आणि एक आम्हाला भेटलंय दुकान, आम्ही तिकडं आता खाणार. आणि फायनली भेटलाय मला. तो तर देते का नाही बघूया आता. देता येतो. चला जाऊन खाऊया मस्तपैकी शेवपोळी. छान करते म्हणून बघूया. डोकं तुला हे नाही रे वरलं शांत गेला. शेव भरून घातला. खाऊन दाखव. हर्षदा कसा आहे? मस्त आहे. चांगलं आहे रे. मस्त. बरं आपण दे. काय बा इथं तर पावभाजी मिळणार की नाही आता मला? बघूया आता मी सगळीकडे फिरून आलो. शेवपुरी तेवढं खाऊन आलोय. आता इकडं बघूया हे खाऊ कट्टा म्हणून आहे बेळगावमध्ये फेमस. सगळे दुकान आहे, सगळं आईस्क्रीमचं दुकान आहे. पावभाजी काय चल बघूया चल. हे अमृताला आणि हर्षदाला पावभाजी खायची. आणि आदर्श आमचं फुल स्टायलिश आहे. आमच्यापेक्षा तर रंगीबिरंगी पॅन्ट आजकाल मग चला काय भेटते बघूया खायला. जेवण झालं नाही आज आमचं बरोबर. तरी सगळे फंक्शन्सला गेलेत म्हणून आम्ही असं झालं. आणि फायनली आम्हाला पावभाजी घेतले. तिथे एक अंकल बघ खात होते रे, मी बघितलं आणि कुठं खालत घेऊन इकडे आलो. इकडं पावभाजी खायला भेटली पावभाजी भेटली इकडे 21 नंबर शॉपमध्ये. संपली. आणि लास्ट पावभाजी तर दुसऱ्यांना कोणाला तर द्यायला आहे. लास्ट पावभाजी संपले पावभाजी इकडं. आणि काय तर अक्का मसूर म्हणे. अक्का मसूर घेतो म्हणाला आहे. अमृताला पावभाजी काय भेटली नाही आज. आणि फायनली आम्हाला काय तर खायला गावलंय. गोबी मंचुरियन चांगला आहे. आणि आदर्श अक्का मसूर घेतलाय. त्याचं वाल आहे काय माहित नाही. अक्का मसूर ते पण घेतलोय. फायनली भेटलंय आम्हाला खायला जेवण. चांगला नाही आवडलंय. छान झालंय. मंचुरी 1 नंबर झाले. आवडली का नाही तुम्हाला? आणि अक्का मसूर लई छान दिसायला तर मला तर लई दिवसानं खाल्लं. आजच खाऊन सांगतात कसं दिसायला बी छान आहे आणि खायला बी छान आहे. आदर्श फेवरेट अख्खा मसूर. कशी आहे. मस्त आहे. मला खाऊया बघा. हा मला बोला सिद्ध बोलालास हा. आणि हे आहे आमचं आजचं डिनर. मस्त छान. कसं आहे डिनर आजचं? आणि आज तर लई छान वाटायला मला हे खाऊन. मसूर बिसूर लई दिवसांनी खायला. कसं होतं जेवण?
हे स्नॅक्स काय स्नॅक्स आहे काय मस्त होता. मस्त झालं. फायनली भेटला मला आणि आम्ही जेवण पण केलोय. आता मी जायलोय फिरायला काय घरी घरी जायचं का फिरायला? घरी जायचं का म्हणजे उद्या पण थोडे काम आहेत. तुम्ही उद्या पण म्हणजे ब्लॉग बघू शकता. आणि आईस्क्रीम खायचं म्हणे. आईस्क्रीम मी तर सांगितलं नाही घेऊन खायलाय. आईस्क्रीम खाऊन घरी जायचं. बाबा गोबा. चला मग जाऊया घरी आम्ही. चलो गुड नाईट. गुड नाईट. करा. आलं ये. कार्ड रे बॅटमॅन. हो ओढू नाही माझं. तू ओढालच का मला? पॅक करायला नको ते. जरासा एवढंच करा. हे काय एवढंच कसं आहे? 1 2 3. झालं मस्त. तिकडं बघाले बरोबर आहे. कॅमेराकडं. आणि नंतरला तसंच आम्ही सगळेजण गॅलरीमध्ये बसून आईस्क्रीम वगैरे खाल्लो आणि आमचं सेलिब्रेशन कंप्लीट झालं आणि आम्ही फार 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 खुश होतो. आणि थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन जे कोण आम्हाला सपोर्ट केलं आहे आणि सबस्क्राईब केलं आहे. आय होप तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. बाय बाय.